नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ होणार आहे औरंगाबाद जिल्ह्यावर। तर औरंगाबाद जिल्ह्याचं जे नवीन नाव आहे ते आहे छत्रपती संभाजीनगर। तर या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। याच्या आधी आपण मला वाटते रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि आणखी 4-5 जिल्ह्यांच्या माहितीवर आपण व्हिडिओ बनवलेला आहे। जर तुम्हाला ते व्हिडिओ बघायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, कारण की ते सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। या व्हिडिओची आणि त्या व्हिडिओची जी PDF आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। जर तुम्ही चॅनल जॉइन नसेल केलं तर तिथून तुम्ही चॅनल जॉइन करू शकता आणि सगळ्या PDF जे आहे त्या तुम्ही डाउनलोड करू शकता। आणखी जर कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवे असेल ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून कळवा। ते सुद्धा जे व्हिडिओज आहे मी लवकरात लवकर जसं जमेल तसं घेऊन येण्याचा प्रयत्न करेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। महत्त्वाचं म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद या जिल्ह्याची संपूर्ण माहिती। तर सगळ्यात आधी या जिल्ह्याचं मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे, तर औरंगाबाद या ठिकाणी या जिल्ह्याचं मुख्यालय आहे। नंतरचा पॉइंट बघा, छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद या जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ किती आहे। तर या जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ जे आहे ते आहे 10,100 चौरस किलोमीटर या जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ आहे। यापैकी शहरी जे क्षेत्र आहे ते आहे 141.1 चौरस किलोमीटर बघा, आणि उर्वरित जे आहे ते आहे ग्रामीण क्षेत्र। ते किती आहे तर बघा 9,958.9 चौरस किलोमीटर हे जे आहे ग्रामीण क्षेत्र आहे। तर बघा ग्रामीण भाग जास्त आहे, म्हणजे क्षेत्रफळ ग्रामीण भागाचा आणि शहरी भागाचं कमी आहे या जिल्ह्यामध्ये। नंतरचा पॉइंट बघा, या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे। तर इथे जे डार्क मध्ये दिलेलं आहे ना, हे ऑफिशियल वेबसाईट म्हणजे जी जिल्ह्याची वेबसाईट असते त्यामध्ये हे लोकसंख्या दिलेली आहे। तर याच्यामध्ये 37,01,282 ही जी आहे ऑफिशियल वेबसाईटवर दिलेली आहे आणि अदर वेबसाईटवर जास्त फरक नाही आहे, तरी पण बघून घ्या। अदर वेबसाईटवर 36,95,928 ही लोकसंख्या दिलेली आहे। तर तुम्हाला हे जे जवळपासच आकडे आहे हे तुम्ही दोन्ही लक्षात ठेवू शकता। नंतर बघा या जिल्ह्यामध्ये पुरुष महिला प्रमाण किती आहे, म्हणजेच काय तर दर 1000 पुरुषांमागे या जिल्ह्यामध्ये एकूण किती महिला आहेत याचं प्रमाण। तर या जिल्ह्यामध्ये दर 1000 पुरुषांमागे 917 महिला आहेत, 917। तर बघा हा आकडा खूप कमी आहे, ठीक आहे। 1000 पुरुषांच्या मागे खूप कमी महिला आहेत, 917। तर या जिल्ह्याची एकूण साक्षरता किती आहे, कोणत्या जिल्ह्याची, तर छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद या जिल्ह्याची एकूण साक्षरता किती आहे। तर ऑफिशियल वेबसाईटवर हे दिलेले आहे आणि अदर वेबसाईटवर हे दिलेले आहे। तर बघा अदर वेबसाईटवर 80.40% दिलेलं आहे आणि ऑफिशियल वेबसाईटवर 79.02% असं दिलेलं आहे, ठीक आहे। तर हे दोन्ही आकडे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे। नंतर बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये हा जो औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा नेमका कोणत्या ठिकाणी आहे ते आपण बघून घेऊया। तर बघा हे तुम्हाला पोर्शन दिसत आहे, हा जो आहे औरंगाबाद हा जिल्हा आहे, ठीक आहे। या जिल्ह्याचा आकार कसा आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असायला हवं। जेव्हा आपण MPSC चा एक्झाम देतो त्याच्यामध्ये हा प्रश्न पडतो, म्हणजे 2-3दा आलेला आहे। तर त्या जिल्ह्याचा आकार बघून आपल्याला जिल्ह्यांची नावे ओळखायची आहे, प्रश्न तो सॉल्व करायचा आहे, क्वेश्चन सॉल्व करायचा आहे। त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा आणि महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांचा आकार सुद्धा माहीत असायला हवे। त्याचबरोबर देशाच्या राज्याचा जो आकार आहे, राज्याच्या नकाशाचा, तो सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, ठीक आहे। तर हा आहे आपला महाराष्ट्राचा नकाशा आणि याच्यामध्ये आपण औरंगाबाद इथे बघितलेला आहे। नंतर बघा या छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे। तर एकूण तालुक्यांची जी संख्या आहे ती आहे 9। याच्यामध्ये औरंगाबाद, पैठण, कन्नड, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, खुलताबाद, सोयगाव आणि फुलंब्री किंवा फुलंबी हे जे तालुके आहेत हे औरंगाबाद या जिल्ह्यातील 9 तालुके आहेत। आपण त्यांची नावे सुद्धा बघितलेली आहे आणि हा जो आहे औरंगाबाद या जिल्ह्याचा नकाशा आहे। आकार तुम्ही थोडा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे। अशा तलाठी किंवा पोलीस भरती अशा एक्झामला विचारला जात नाही, पण MPSC आवर्जून विचारू शकते, त्याच्यामुळे तुम्हाला आकार सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे। नंतर बघा इथे मला वाटते आपण नंतर बघूया तो पॉइंट, मी तुम्हाला महत्त्वाचा पॉइंट सांगणारच आहे। तर सगळ्यात आधी बघा तर या जिल्ह्यामध्ये नगरपालिका म्हणजेच काय तर बघा छत्रपती संभाजीनगर
ठीक आहे. या ठिकाणी ही जी आहे महानगरपालिका आहे. नंतर बघा कन्नड या ठिकाणी नगर परिषद आहे. खुलताबाद नगर परिषद आहे. गंगापूर नगर परिषद आहे. पैठण नगर परिषद आहे. फुलंब्री नगर पंचायत आहे. वैजापूर नगर परिषद आहे. सिल्लोड नगर परिषद आहे आणि सोयगाव ही नगर पंचायत आहे. ठीक आहे. अशा प्रकारे ही सुद्धा आपण माहिती व्यवस्थित बघितलेली आहे. नंतर बघा या जिल्ह्यात कोणकोणत्या नद्या वाहतात. या औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून कोणकोणत्या महत्त्वाच्या नद्या वाहतात त्यांची सुद्धा आपण नावे बघून घेऊया. तर या जिल्ह्यामध्ये गोदावरी, शिवना, केळना, कौम, दुधना, तापी, पूर्णा, खम, गिरजा आणि गलहती या ज्या सगळ्या नद्या आहेत या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधून वाहतात. नंतर बघा या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती जास्त आढळत नाही. फक्त बांधकामासाठी लागणारा दगड हा जो आहे छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आढळतो. नंतर बघा या जिल्ह्यातील प्रमुख शेतकी उत्पादने हे कोणकोणती आहेत किंवा शेतकी उत्पादने जे आहेत ते कोणकोणती घेतल्या जातात. तर या जिल्ह्यामध्ये मुख्य जे पीक आहे ते आहे ज्वारीचं, बाजरी, गहू, भुईमुग, ऊस आणि इतर कडधान्य जे असतात ती आणि त्याचबरोबर गळीताची धान्य हे जे सगळे आहेत हे शेती उत्पादने या जिल्ह्यातील प्रमुख शेती उत्पादने आहेत. नंतर बघा या जिल्ह्यामध्ये आहे जे आहे महत्त्वाचं एक धरण आहे, खूपच महत्त्वाचं. तर बघा गोदावरी नदीवर हे धरण आहे, पैठण जवळ आहे. ठीक आहे, तुम्ही बघितलेलं असेल सगळ्यांनी. तर बघा पैठणचे जायकवाडी या ठिकाणी नाथसागर हा प्रकल्प आहे आणि हे जे आहे धरण आहे जायकवाडी या ठिकाणी नाथसागर हे जे आहे धरण आहे. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. अत्यंत महत्त्वाचं असं धरण आहे. ठीक आहे. नंतर बघा या जिल्ह्यामध्ये काही पर्वत शिखरे सुद्धा आहेत ते आपण बघून घेऊया. तर पहिलं म्हणजे औटुंबर हे जे आहे पर्वत याची उंची आहे 826 मीटर. नंतर बघा सटाऊन याची उंची आहे 552 मीटर. अब्बासगड याची उंची आहे 671 मीटर आणि अजिंठ्याची उंची आहे 578 मीटर आणि दक्षिण भागाची जी सरासरी उंची आहे ती आहे 600 ते 670 मीटर. ठीक आहे, यापैकी आपल्याला हे माहीत असेल, बाकीचे माहीत नसेल तर ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. नंतर बघा मला वाटते एक जे आहे ना महत्त्वाचा पॉईंट आपण बघून इथे मी नोट नाही केला आहे. ठीक आहे, जेव्हा मी ही PDF अपडेट करेल आणि तुम्हाला सांगेल हा पॉईंट आपल्याला कुठला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे मी इथे लिहिलेलं नाही, फक्त मी सांगते. PDF तुम्हाला त्याच्यामध्ये व्यवस्थित लिहून देते कारण की तो आपला पॉईंट राहून जाईल. ठीक आहे, तो पॉईंट कुठला की एखाद्या राज्याचा किंवा एखाद्या देशाचा किंवा एखाद्या जिल्ह्याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर त्या जिल्ह्याला किंवा त्या राज्याला किंवा त्या देशाला इतर कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत किंवा कुठल्या राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत, ते राज्य कोणकोणते आणि किती, ही जी सगळी माहिती आहे ही आपल्याला माहीत असायला हवी. तर बघा जसं मी सांगितलेलं होतं हा आहे औरंगाबाद हा जिल्हा. ठीक आहे, तर औरंगाबाद या जिल्ह्याला इतर किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत तर ते बघा जळगाव या जिल्ह्याची सीमा लागलेली आहेत. ठीक आहे, या साईडनी नाशिक या जिल्ह्याची सीमा लागलेली आहेत. खालच्या साईडनी अहमदनगर या जिल्ह्याची सीमा लागलेली आहेत. बीड या जिल्ह्याची सीमा लागलेली आहेत आणि जालना या जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत. ठीक आहे, मी तुम्हाला जेव्हा PDF देईल त्याच्यामध्ये ही जी आहे माहिती अपडेट करून देणार. इथे मला वाटलं असेल पण इथे आपल्याला नाही दिसली त्याच्यामुळे मी फक्त असे तुम्हाला सांगितलेली आहे. ठीक आहे, आता आपला कुठला पॉईंट होता तर नद्या आपण बघितलेल्या आहे, खनिज आणि प्रमुख शेतकी उत्पादने आणि धरणे सुद्धा बघितलेलं आहे आणि पर्वत शिखरे सुद्धा बघितलेलं आहे. नंतर बघा या जिल्ह्याचं पर्यटन क्षेत्र आपण बघूया. या जिल्ह्यामध्ये बरेचसे महत्त्वाचे पर्यटन क्षेत्र आहे, त्यापैकी म्हैसमाळ हे जे आहे थंड हवेचे ठिकाण आहे आणि थंड हवेचे ठिकाण याच्यावर आपल्याला एक्झाममध्ये हमखास प्रश्न विचारला जातो, त्याच्यामुळे आपल्याला माहीत असायला हवं हे या थंड हवेच्या ठिकाणाचं नाव, त्याचबरोबर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असायला हवं. त्याच्यामुळे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये म्हैसमाळ हे जे आहे थंड हवेचे ठिकाण आहे. ठीक आहे, नंतर बघा अत्यंत महत्त्वाचा पर्यटन क्षेत्र आपण म्हणू शकतो किंवा पर्यटन स्थळ म्हणू शकतो बीबी का मकबरा. ठीक आहे, या ठिकाणी आहे आणि अत्यंत महत्त्वाचं असं स्थळ आहे. तर औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा काही गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, त्यापैकी म्हणजे हिमरूल शालीसाठी प्रसिद्ध आहे. रेशमी कपडे सुद्धा या ठिकाणी मिळतात, त्याचबरोबर पैठण्या, पानचक्की यासाठी हा जिल्हा विशेष करून प्रसिद्ध आहे. पैठणी, पैठणच्या, तर हे जे सगळे आपण वस्तू बोलू शकतो याला, तर ह्या सगळ्या वस्तू या जिल्ह्यामध्ये अत्यंत प्रसिद्ध अशा
वस्तू आहे. ठीक आहे, पैठणी खूप प्रसिद्ध आहे. नंतर बघा खुलताबाद तुम्ही बघितलेलं असेल, तिथे ना एक झोपलेला मारुती आहे, म्हणजे हनुमानजीचं मंदिर आहे. तुम्ही जर बघितले, ते सुद्धा खूप प्रसिद्ध आहे, इथे लिहिलेलं नाही आम्ही. ठीक आहे, खुलताबाद या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे मुघल बादशाह औरंगजेबची कबर सुद्धा आहे. आणि हनुमानजीची पण तिथे एक मंदिर आहे, तिथे झोपलेला हनुमान आहे, तिथे तुम्ही बघू शकता. ठीक आहे, नंतर बघा औरंगाबाद पासून जवळच अजंठा आणि वेरूळच्या लेण्या आणि अत्यंत जगप्रसिद्ध अशा लेण्या आहे. तुम्हाला त्या लेण्या जर तुम्ही आतापर्यंत बघितलेलं नसेल तर नक्की तिथे व्हिजिट करू शकता. खूपच चांगल्या अशा लेण्या आहेत या ठिकाणी, अजंठा आणि वेरूळच्या जगप्रसिद्ध लेण्या आहेत. ठीक आहे, नंतर बघा नंतरचा पॉईंट तर तो आहे औरंगाबाद जवळ चिकलठाणा या ठिकाणी या जिल्ह्याचं विमानतळ आहे. ठीक आहे, चिकलठाणा या ठिकाणी या जिल्ह्याचं विमानतळ आहे. या शहरामध्ये हे विमानतळ नाही आहे. ठीक आहे, नंतरचा पॉईंट बघा 1 मे 1981 रोजी औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन झालेले होते. कधी तर 1 मे 1981 मध्ये औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले आणि तो नवीन जिल्हा जो तयार करण्यात आला त्या जिल्ह्याचं नाव आहे जालना. ठीक आहे, औरंगाबाद जिल्ह्याचं विभाजन झालं, त्याच्यापासून नवीन जिल्हा तयार करण्यात आला, त्या जिल्ह्याचं नाव जे आहे ते आहे जालना. आणि त्याचबरोबर असा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारतोय की जालना या जिल्ह्याचं म्हणजेच स्थापना कधी झाली, जालना या जिल्ह्याची स्थापना कधी झाली, तर 1 मे 1981 मध्ये जालना या जिल्ह्याची स्थापना झाली आणि औरंगाबाद या जिल्ह्यामधून जालना जिल्हा हा वेगळा करण्यात आलेला आहे. ठीक आहे, पुढचा पॉईंट बघा तर तो आहे भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक घृणेश्वर या जिल्ह्यामध्ये आहे. बघा एकदम म्हणजे जेव्हा आपण लेण्याकडे जातो, मला असं एक्झॅक्टली आठवत नाही आहे, जेव्हा आपण लेण्या बघायला जातो तेव्हा एका रोडवर आहे हे घृणेश्वर. ठीक आहे, जवळच आहे, तेवढ्यात एक्झॅक्टली मला लोकेशन नाही माहीत, पण तेवढ्या जवळच आहे. तर जर तुम्ही जाल तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही म्हणजे व्हिजिट करू शकता. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक घृणेश्वर या जिल्ह्यामध्ये आहे आणि अत्यंत महत्त्वाचा असा हा पॉईंट आहे. नंतर बघा पैठण या ठिकाणी प्रसिद्ध आहे पैठण्या सुद्धा, आणि महत्त्वाचं म्हणजे संत एकनाथांचे जन्मस्थान याच ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी यांची समाधी सुद्धा आहे. त्याचबरोबर ज्ञानेश्वर उद्यान सुद्धा या ठिकाणी आहे. जायकवाडी प्रकल्प आहे. पैठणचे प्राचीन नाव प्रतिष्ठान असे सुद्धा होते. तुम्ही जेव्हा तिथे जाल तर हे सुद्धा जे म्हणजे ज्ञानेश्वर उद्यान जे आहे ना, त्याच ठिकाणी हे जे आहे समाधी सुद्धा आहे मला वाटते. तर त्या ठिकाणी तुम्ही या सुद्धा ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. नंतर बघा नंतरचा पॉईंट म्हणजे सातवाहन राजांची राजधानीचे शहर असणारे प्रतिष्ठान रेशमी व्यापारासाठी विख्यात आहे आणि सातवाहन राजांचे शहर किंवा राजधानी म्हणून हे जे शहर आहे हे प्रसिद्ध आहे. ठीक आहे, नंतरचा पॉईंट बघा बहुतांश खडकाळ भाग असणाऱ्या औरंगाबादचे मूळ नाव हे खडकी होते. याची स्थापना मलिक अंबर याने केलेली होती. तुम्हाला मलिक अंबर माहीतच आहे. त्यापुढे मुघल बादशाह औरंगजेब आला आणि खडकीचे नाव औरंगाबाद असे करण्यात आले किंवा झाले. ठीक आहे, तर हे जे पॉईंट आहे ना एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे, त्याच्यामुळे हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. आणि याची PDF जी आहे ती तुम्हाला जसं मी सांगितलेलं आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन नसेल केलं तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल टेलिग्रामची, तिथून तुम्ही चॅनल जॉईन करून प्रत्येक PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. नंतरचा पॉईंट बघा औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी आहे. तर हे सुद्धा तुम्हाला माहीत असायला हवे. या जिल्ह्याची जी युनिव्हर्सिटी आहे ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुद्धा या औरंगाबाद याच ठिकाणी आहे. अशा प्रकारे आपण जिल्ह्याची जी ठळक आणि महत्त्वाची माहिती आपण बघितलेली आहे. हीच माहिती आपल्याला एक्झाममध्ये विचारेल. जे मी इतर जिल्ह्यांचे जे व्हिडिओ घेतलेले आहेत ते सुद्धा तुम्ही नक्की बघायचं आहे. ते सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणारे असे व्हिडिओ आहे. जर तुम्हाला आणखी कुठला जर टॉपिकवर व्हिडिओ हवे असेल ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून कळवा. ती सुद्धा जे व्हिडिओज आहे मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.